तर नमस्कार मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तुम्हाला अहिल्यादेवी सिंचन विहीर मागेल त्याला विहिरीसाठी एक तुम्हाला सध्या ग्रामपंचायत अंतर्गत तुम्हाला अर्ज सादर करावा लागणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर विहीर पाहिजे असेल तर तुम्हाला ही एक आनंदाची बातमी आहे। मागेल त्याला या योजनेत तुम्हाला मागेल त्याला विहीर या योजनेत तुम्हाला सध्या आता विहीर तुम्हाला मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला हा तपासणी सूचीचा तुम्हाला इथं लाभार्थ्याचं नाव टाकावं लागणार आहे। त्यानंतर तुमचा ॲड्रेस तुम्हाला इथं तुमचं गावाचं नाव टाकावं लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथं आवश्यक कागदपत्रे तुम्हाला इथं लागणार आहेत। तर मित्रांनो, लाभार्थ्यांची सिंचन विहिरीकरिता नमुन्यात केलेला सत्यप्रत म्हणजे अर्जाची सत्यप्रत तुम्हाला जोडावं लागणार आहे। त्यासोबत तुम्हाला ग्रामसभेचा ठराव इथं तुम्हाला जोडावं लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला लाभार्थ्याची कोणत्या प्रवर्गातून तुम्हाला म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेटचा पुरावा इथं जोडावा लागणार आहे। त्यासोबत तुम्हाला मित्रांनो एकूण लाभार्थ्याचे क्षेत्र म्हणजे 7/12/8 इथं जोडावं लागणार आहे। त्यासोबत तुमचं आधार कार्डही तुम्हाला इथं जोडावं लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या विहिरीची बोरची नोंद तुमच्या 7/12ला नसून आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या गटामध्ये कमीत कमी क्षेत्र 0.60 म्हणजे 1.5 एकरच्या वर तुमचं क्षेत्र असणं आवश्यक आहे। त्यासोबत मित्रांनो, तुम्हाला यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत तुमचा तलाठी यांचा दाखला लागणार आहे। त्यासोबत तुम्हाला सरपंचाचा किंवा ग्रामसेवकांतर्गत तुम्हाला शेतकऱ्याचा लाभार्थ्याचा 100च्या स्टॅम्पवर हमीपत्र तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला प्रस्तावित विहीर तुमच्या जवळून तुम्हाला एक 500 फूट अशी एक अट टाकलेली आहे। त्यानंतर तुम्हाला त्याचा एक दाखला त्याला तलाठ्याचा जोडावा लागणार आहे। त्यासोबत तुम्हाला मित्रांनो विहिरीचे पाण्याचे स्रोत 7/12ला नसून म्हणजेच तुम्हाला 5 पोल अंतर्गत या योजनेत मित्रांनो तुम्हाला आणि त्यासोबत इतर ग्रामपंचायत क्षेत्रात जमीन असल्याबाबतचा दाखलाही तुम्हाला जोडावा लागणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हा अर्ज तुम्हाला कुठे मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला इथं एक लाभार्थी म्हणजे सुविधा वैयक्तिक लाभाचे सिंचन विहीर त्याचा अर्ज तुम्हाला पूर्णपणे मी दाखवतो। तो अर्ज तुम्ही त्याची प्रिंटआउट काढून तुम्ही टेलिग्रामवरती तुम्हाला त्याची प्रिंट मिळेल, ते तुम्ही प्रिंट जाऊन पहा। त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवरही मी त्याची प्रिंट सोडतो, त्यानंतर तुम्ही ती प्रिंट डाउनलोड करून घ्या आणि अर्ज सादर करा। तर मित्रांनो, तुम्हाला इथं 500 फुटापेक्षा जास्त अंतर असलेल्याचा इथं दाखला एक आहे। त्यासोबत तुम्हाला अजून आणि 500 मीटर जास्त अंतरावर असलेले शासकीय पाणीपुरवठा विहीर त्याचा एक अर्ज आहे तुम्हाला। त्यासोबत तुम्हाला क्षेत्र तुमचं टोटल 7/12 क्षेत्र केवढं आहे त्याचा एकूण क्षेत्राचा दाखला आहे तो तुम्हाला जोडावा लागणार आहे। त्यासोबत 5 पोलाच्या अंतरावर विद्युत पुरवठा उपलब्ध असलेला प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला मित्रांनो विहीर कूपनलिका तुमच्या आधार कार्डही तुम्हाला इथं जोडावं लागणार आहे। आणि त्यासोबत तुम्हाला तुमचं 7/12 जे जोडतो त्या 7/12वर तुम्हाला विहीर आणि कूपनलिका म्हणजेच बोर नसलेलं असं प्रमाणपत्र इथं जोडावं लागणार आहे। जमिनीची चतुर्सीमाही तुम्हाला जोडावं लागणार आहे। त्यासोबत शासकीय योजनेतून लाभ न घेतल्याचं प्रमाणपत्र, त्यासोबत सिंचनाचा लाभ न घेतलेला प्रमाणपत्र, त्यानंतर ग्रामसभेचा ठराव, तुमचं इथं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागणार आहे। त्यानंतर तुमचा इथे सरपंचाचा ग्रामसेवकाचा इथं तुम्हाला दाखला द्यावा लागणार आहे। आणि मनरेगा अंतर्गत तुम्हाला सिंचन लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे सादर करावयाचे हमीपत्र हे तुम्हाला 100च्या स्टॅम्पवर टाईप करून द्यायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला सिंचन विहीर स्थळ पाणी अहवाल इथं सादर करावा लागणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमची विहीर मागेल त्याला योजनेअंतर्गत तुम्हाला अहिल्यादेवी होळकर या योजनेतून तुम्हाला विहीर तुम्ही तात्काळ मंजूर करून घ्या। आणि त्यासोबत तुम्हाला या योजनेसाठी 4 लाख रुपये अनुदान तुम्हाला शासन देणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला अजून कुठल्या योजनेची माहिती आणि कागदपत्रे हवी असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।